हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघणार आहोत 6th स्टँडर्डचं सेमी आणि मराठी मीडियमचं इंग्लिश आणि चॅप्टर नेम आहे अ लेटर फ्रॉम हिंगोली. बघा, इथे हा लेटर लिहिलेला आहे एका मुलाने आपल्या मामाला. त्या लेटरमध्ये तो काय लिहितो हे आपण बघणार आहोत. तर मुलांनो, सर्वात आधी आपल्याला लेटर म्हणजे काय, पत्र कसं लिहायचं हे माहीत असलं पाहिजे. आता आपण इथे पिक्चर्स बघतोय. काही पिक्चर्समध्ये बघा, एक मुलगा आहे आणि त्याचे मेमरीज इथे फोटोजच्या याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. ओके, सो आपण लेटर रीड करूया. त्याने ज्यांना पत्र लिहिलेलं आहे, लेटर लिहिलेलं आहे, ते कोण आहेत? संजू मामा. सो त्यांनी पत्राच्या तुम्ही जर बघितलं तर लेफ्ट हँड साईडला काय लिहिलेलं आहे? त्यांचं नाव लिहिलेलं आहे, माय डिअर संजू मामा. म्हणजे आपल्याला ज्यांना पत्र लिहायचं त्यांचं नाव आपण त्या बाजूला लिहिणार आणि वरच्या बाजूला कुठून तो पत्र लिहितोय, हिंगोलीमधून तो पत्र लिहितोय आणि डेट दिलेली आहे. आय हॅव रीच्ड हिंगोली. हाऊ वंडरफुल वर द डेज वी स्पेंट ॲट सगरोली. सो ही इज सेईंग हिअर इन द लेटर की आय हॅव रीच्ड हिंगोली म्हणजे मी आता कुठे पोचलेलो आहो? हिंगोलीमध्ये पोचलेलो आहो. हाऊ वंडरफुल वर द डेज वी स्पेंट ॲट सगरोली म्हणजे आपण जे दिवस सगरोलीमध्ये घालवले होते ते दिवस किती सुंदर होते असं तो म्हणतोय. Unforgettable moments this summer vacation has added so many colorful memories to my life. So he went to his mama's home in the summer vacation. So त्याने कशा पद्धतीने समर वॅकेशन सेलिब्रेट केलेलं आहे, त्याचे मेमरीज काय होते तो इथे त्याच्या मामाबरोबर शेअर करतोय. सो ही इज सेईंग हिअर की दिस समर वॅकेशन हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज. हे जे समर वॅकेशन होते त्याच्या एवढ्या समर वॅकेशनमधलं सर्वात बेस्ट समर वॅकेशन होता असं तो सांगतोय आणि त्यामुळे त्याच्या मेमरीजमध्ये खूप सारे कलर काय झालेले आहे, ॲड झालेले आहे. आय रिअली मिस सगरोली. आणि तो आत्ता पण सगरोलीला काय करतोय, मिस करतोय. आपण पण कधी कधी मामांकडे, आजी आजोबांकडे गेलो आणि आपल्याला तिथे खूप मजा आली तर आपण काही दिवस तेच गाव काय करत असतो, मिस करत असतो. करतो की नाही मुलांनो? नेक्स्ट लिहितोय तो, ॲट सगरोली आय एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. तो सांगतोय की मी सगरोलीमध्ये काय केलेलं आहे, स्विमिंग केलेलं आहे. मी खूप स्विमिंग काय केलेलं आहे, एन्जॉय केलेलं आहे. कुठल्या नदीमध्ये? मांजरा रिव्हरमध्ये. प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक्स अँड गोईंग ऑन लाँग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. आणखी त्यांनी कुठल्या ॲक्टिव्हिटी केलेली आहे? तेजस आणि अवधूत बरोबर तो मांजरा रिव्हरच्या काठावरून चालत होता. परत तो सांगतोय की आपण बालाघाटच्या हिल्समधून, थ्रू द हिल्स म्हणजे बालाघाटच्या हिल्समधून काय केलेलं आहे, वॉकिंग केलेलं आहे. खूप दूरपर्यंत चालत गेलेलो आहे. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. आणि जेव्हा मी घरी परतत असायचो म्हणजे मामाकडे घरी जात होतो तेव्हा मी काय करायचो, मी बफेलोवर राईड करायचो. म्हणजे तो बफेलोवर म्हशीवर बसून तो घराकडे जायचा. आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सगरोली अँड दॅट टाईम ही वॉज फीलिंग लाईक ही वॉज अ किंग ऑफ सगरोली. त्याला असं वाटत होतं की तो त्यावेळेस काय आहे, राजा आहे. कुठला? सगरोलीचा. दॅट लंच, वाव, आमरस विथ कुरडई, पापड्या अँड कांदा भजी. मीरा मामी इज अ ग्रेट कुक. ही इज सेईंग हिअर की मीरा मामी इज अ ग्रेट कुक. मीरा मामी कशी आहे? ग्रेट कुक आहे. व्हॉट शी सर्व्ड टू हिम, काय काय त्यांनी सर्व केलं होतं त्याच्या मामीनी? आमरस, परत कुरडई, आमरस विथ कुरडई, पापड्या. आणि कारण आपल्याला माहिती आहे समरमध्ये आंबे असतात, आंब्याचा आमरस आपण बनवत असतो, त्याच्याबरोबर खायला कुरडई असतात, पापड असतात, कांदा भजी. सो दीज अमेझिंग थिंग्स, अमेझिंग फूड ही हॅड इटन वेअर? इन सगरोली. मीरा मामी इज अ ग्रेट कुक, अ मास्टर शेफ. आजीच श्रीखंड वडी इज इनकम्पॅरेबल. इनकम्पॅरेबल म्हणजे कोणाही बरोबर तुलना करता येत नाही इतकं. म्हणजे आजीने जी श्रीखंड वडी बनवली होती ती इतकी सुंदर होती असं तो म्हणतोय. हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड वॉल्युम्स ऑफ किशोर. तो सांगतोय की आय एन्जॉयड रीडिंग, मी काय केलेलं आहे, एन्जॉय केलेलं आहे रीडिंग. बाउंड वॉल्युम्स ऑफ किशोर म्हणजे
आता बघा बाउंड व्हॉल्यूम्स म्हणजे काय होतं की काही काही मॅगझिन्स असतात त्याचे जे कटिंग्स असतात ते कट करून एक पुस्तक किंवा एक बुक अशी बनवली जाते. तर ते वाचण्यामध्ये किशोर बरोबर त्याला खूप मजा आलेली आहे किंवा आपण असं पण म्हणू शकतो की तो जेव्हा तिथे गेला तेव्हा त्याने जास्तीत जास्त वेळ रीडिंगमध्ये घालवलेली आहे. मग त्याच्याबरोबर त्याचे फ्रेंड कोण होते? किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी. ते काका आजोबाच्या लायब्ररीमध्ये जायचे कोण कोण? किशोर, चंपक, कुमार आणि रमन. आणि ते तिथे कितीतरी बुक्स रीड करायचे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सगरोली नेक्स्ट इयर अँड ही इज व्हेरी ईगर. त्याला खूप इच्छा आहे की नेक्स्ट इयर तो परत सगरोलीला जाईन त्याच्या मामाकडे. गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी, आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. बघा लेटरच्या लास्टमध्ये जेव्हा आपण लेटर कंप्लीट करतोय हा जो लेटर आहे हा इन्फॉर्मल लेटर आहे मुलांनो. तर इन्फॉर्मल लेटरमध्ये अशा पद्धतीने खालच्या बाजूने काय लिहिलं जाते की गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी म्हणजे माझ्या शुभेच्छा द्या आजीला, आजोबांना, राजू मामाला, शैला मामीला, मीरा मामीला आणि लव अँड बेस्ट विशेस जे छोटे असतात त्यांच्यासाठी लव आणि बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत म्हणजे ही मामांची मुलं होती. शेवटी पत्राच्या शेवटी काय लिहिलेलं आहे? युअर्स लविंगली रमन. पत्र कोणी लिहिलेलं आहे? लविंगली रमन. आणि बघा त्यांनी पोस्टल स्टॅम्प्स त्या मुलांसाठी पाठवलेले आहे. आय एम सेंडिंग 2 पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस अँड मॅच बॉक्स कवर फॉर अवधूत फॉर देअर कलेक्शन. तो काय पाठवतोय त्याच्याबरोबर पत्रासोबत 2 पोस्टल स्टॅम्प्स आणि तेजससाठी आणि मॅचबॉक्स कवर फॉर अवधूतसाठी. त्यांना कलेक्शन करून ठेवता आलं पाहिजे म्हणून मे बी त्यांना कलेक्ट करायला त्या गोष्टी आवडत असतील. सो मुलांनो हा होता पत्र कसं लिहायचं इन्फॉर्मल लेटर. जर तुम्हाला हा लेटर समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.